नमस्कार विद्यार्थी मित्रहो, पाठीमागच्या तासाला आपण मेटल्स अँड नॉन मेटल्स या प्रकरणाची सुरुवात केली आहे. त्यामध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट पाहिल्या की इलेमेंट म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय आणि मिक्सचर म्हणजे काय. ठीक आहे, त्याच्याशीच संबंधित एक प्रश्न इथं मी लिहिलेला आहे आणि याचं उत्तर तुम्हाला मला लिहून पाठवायचं आहे, फोटो त्याचा सेंड करायचा आहे. आयडेंटिफाय फॉलोविंग सबस्टन्स, म्हणजे खाली काही मी सबस्टन्सची नावं लिहिलेली आहेत, त्यापैकी इलेमेंट कोणते आहेत, कंपाऊंड कुठला आहे आणि मिक्सचर कोणता आहे ते ओळखायचं आहे. याच्या पुढेच लिहा तुम्ही I2 इलेमेंट, कंपाऊंड और मिक्सचर. NO2 काय आहे, H2SO4 काय आहे, हे तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे आणि मला पाठवायचं आहे. ठीक आहे, हे होमवर्क असेल तुमचा, हा सांग मला सेंड करायचा आहे, कंपल्सरी सगळ्यांनी सेंड करायचं आहे. तर चला आज आपण आपल्या लेसनची सुरुवात करूया. लेसन आहे आपला मेटल्स अँड नॉन मेटल्स. ठीक आहे, आता पहिला आपल्याला माहिती पाहिजे मेटल म्हणजे काय. मेटलला काय म्हणतो आपण, धातू. नॉन मेटल म्हणजे अधातू. धातू आणि अधातू म्हणजे आपल्या धड्याचं नाव काय होईल, धातू आणि अधातू. कॅन यू रिकॉल, तुम्हाला हे माहिती आहे, व्हॉट आर द 3 टाइप्स इन विच द एलिमेंट्स आर जनरली क्लासिफाइड. व्हॉट आर द 3 टाइप्स इन विच द एलिमेंट्स आर क्लासिफाइड. आता आपण पाठीमागच्या तासामध्ये फक्त इलेमेंट म्हणजे काय पाहिलं होतं, मग या इलेमेंटचं सुद्धा काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. आणि ते कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का, कोणते कोणते 3 टाइप्स आहेत इलेमेंटचे. चला तर पाहूया. इलेमेंट, इलेमेंटचं क्लासिफिकेशन आपण 3 भागात केलेलं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल बघा, व्हॉट आर द 3 टाइप्स ऑफ इलेमेंट. मग इलेमेंटचे 3 टाइप्स कोणते कोणते आहेत, पहिला आहे मेटल, दुसरा आहे नॉन मेटल आणि तिसरा आहे मेटॅलॉइड्स. कळले का इलेमेंटचे टाइप्स, किंवा इथं मी लिहिते टाइप्स ऑफ इलेमेंट. ऑलरेडी इलेमेंट म्हणजे तुम्हाला काय कळालेलं आहे, इलेमेंट म्हणजे काय सांगितलं, अ इलेमेंट इज अ प्युअर सबस्टन्स विच इज मेड अप ऑफ ओनली 1 ॲटम. एकाच ॲटम पासून बनलेल्या पदार्थांना आपण इलेमेंट म्हणतो. मग या इलेमेंटचे 3 टाइप आहेत, मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड्स. मग मेटल म्हणजे काय, आत्ताच सांगितलं, धातू. नॉन मेटल्स म्हणजे काय, अधातू. आणि मेटॅलॉइड्स म्हणजे काय, जो धातू सारखा आहे, म्हणजे जो धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म दाखवतो, त्यांना काय म्हटलं जातं, मेटॅलॉइड्स. म्हणजे इथं धातू आपण काय म्हणूया, एखाद्या धातूसारखा, धातूसारखा दिसतो पण तो धातू नसतो, तो दोन्हीही कॅरेक्टर दाखवतो, त्यांना काय म्हटलं जातं, मेटॅलॉइड्स असं म्हटलं जातं. तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळालं, व्हॉट आर द 3 टाइप्स इन विच द एलिमेंट्स आर जनरली क्लासिफाइड. एलिमेंट्स आर क्लासिफाइड इंटू 3 टाइप्स, मेटल, नॉन मेटल, मेटॅलॉइड्स. आता नेक्स्ट काय आहे बघा, व्हॉट आर द मेटल्स अँड नॉन मेटल्स दॅट वी यूज इन एव्हरीडे लाईफ. आता हे जे मेटल्स आणि नॉन मेटल्स आहेत, यापैकी दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कोणकोणते त्यामधले मेटल्स आणि नॉन मेटल्स वापरता. आता पहिला आपल्याला माहिती असायला पाहिजे की मेटल्स म्हणजे काय आणि नॉन मेटल्स म्हणजे काय. ऑलरेडी धातू म्हटलं की तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की धातू म्हणजे काय म्हणतो आपण, म्हणजे धातू कुणाला म्हटलं जातं,
मध्येच थोडा व्हिडिओ पॉज झालेला आहे, पुढे तुम्ही पहा, अजून आहे. ठीक आहे, आपण कुठं आलो होतो की इलेमेंटचे 3 टाईप आहेत, धातू, अधातू आणि मेटॅलॉइड्स. जो धातूसारखा, धातू आणि अधातू दोन्हीचे गुणधर्म दाखवतो त्यांना मेटॅलॉइड्स असं म्हटलं जातं. सेकंड क्वेश्चन काय आहे, व्हॉट आर द मेटल्स अँड नॉन मेटल्स दॅट वी यूज इन एव्हरीडे लाईफ. एव्हरीडे लाईफमध्ये म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणते कोणते मेटल्स आणि नॉन मेटल्स यूज करतो. तुमच्या सिलेबसला फक्त मेटल आणि नॉन मेटल आहे, मेटॅलॉइड नाही, त्यामुळे आपण इकडे जाणार नाही आहोत. स्टडी कुठाचं करायचं आहे, मेटल आणि नॉन मेटलचा. मग आता एव्हरीडे लाईफमध्ये तुम्ही कोणकोणते मेटल्स आणि नॉन मेटल्स यूज करता याची यादी तुम्हाला बनवायची आहे. आता काही एक्झाम्पल मी इथं सांगते तुम्हाला आणि काही तुम्ही लिहायचे आहेत. मेटल्स, नॉन मेटल्स. बघा, एव्हरीडे लाईफमध्ये आपण कॉपर पासून बनवलेली भांडी यूज करतो. देवासाठी जी भांडी वापरतो ती कोणत्या मेटलपासून बनवलेली असतात, कॉपरची असतात. त्यानंतर स्वयंपाकघरामध्ये ॲल्युमिनियमची भांडी वापरतो, है ना, तीही आपल्या मेटलपासून बनलेली असतात. आपल्या घराचं बांधकाम वगैरे करत असताना जी सळी वापरतो किंवा ज्या खिडक्या, दरवाजे बनवले जातात ते कशापासून बनवलेले असतात, आयर्नपासून बनवलेले असतात. अशा टाईपचे मेटल आपण वापरत असतो. अजून भरपूर काही मेटल्स तुम्ही यूज करता, त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. आता नॉन मेटल्स कुठले कुठले असतील तर बघा, आपण काडेज पेटी वापरतो. त्या काडेज पेटीला पुढच्या बाजूला काय असतं, गंधक असतं, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, सल्फर. हा काय झाला, नॉन मेटल झाला. आपण श्वास घेतो तो ऑक्सिजन, मेटल आहे. हायड्रोजन नॉन मेटल आहे. ठीक आहे, अशा पद्धतीची बरीच एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही. शेतामध्ये खत टाकलं जातं, तो जो फॉस्फरस आहे तो सुद्धा काय आहे, एक प्रकारचा नॉन मेटल. असे जे डेली लाईफमध्ये तुम्ही जे मेटल्स आणि नॉन मेटल्स यूज करता त्यांची यादी तुम्हाला काय करायची या ठिकाणी बनवायची आहे. लक्षात आला हा कन्सेप्ट? चला तर पुढे जाऊया. बघा आता काय लिहिलेलं आहे, ऑल द ऑब्जेक्ट्स or materials in the world are made from element, compound or their mixtures. ऑलरेडी स्टडी केलं आपण. जगामध्ये किंवा आपल्या या सभोवतालच्या परिसरमध्ये जे काही मटेरियल्स आहेत ते मटेरियल्स एलिमेंट, घटक, मिश्रणापासून तयार झालेले आहेत. सायंटिस्ट classified all the elements into 3 general types. संशोधकांनी किंवा शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, या इलेमेंटचे 3 टाईप केलेले आहेत. कुठले कुठले आहेत बघा, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॉलॉइड्स. हे पाहिलं. आता सुरुवात कुठून करतोय आपण, मेटल्स पासून करतोय. गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम आर अ फ्यू मेटल्स. हे सगळे तुम्हाला माहिती असलेले काय आहेत, धातू आहेत. सोनं, चांदी, लोखंड, तांबे, ठीक आहे, कॅल्शियम, सोडियम, ह्यांना सगळ्यांना आपण काय म्हणतो, मेटल्स. याच्या व्यतिरिक्त देखील अजूनही भरपूर मेटल्स एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहेत. मेटल्स हॅव लस्टर. द मेटल्स आर हार्ड. वायर और शीट कॅन बी फ्रॉम देम मेड मेटल. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल्स लूज their valence electrons
टू प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स दॅट इज कॅटॅन्स. आता याच्यामध्ये बघा, हे जे आपण एवढं सगळं वाचलं त्यामध्ये मेटल्सला लच्छर आहे, हार्ड आहेत, हे सगळं आपण त्याच्या प्रॉपर्टीमध्ये इथं स्टडी करणार आहोत. आता कुठे फोकस करूया? मेटल्स लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स कॉल्ड कॅटॅन्स. ही कन्सेप्ट आपण आता काय करूया? समजून घेऊया. बघा काय म्हटलेलं आहे? मेटल्स लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. मेटल्स लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता ही कन्सेप्ट काय आहे समजून घेऊया. मेटल म्हणजे काय? कोणताही धातू. आता इथं मी काय करते? सोडियम धातू घेते. लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे. आता जर सोडियम बघितला तुम्ही तर या सोडियमचा ॲटॉमिक नंबर जो असतो तो किती असतो? 11 असतो. आणि याचा आपण जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो ते असतं 1s2, 2s2, 2p6 आणि 3s1. बघा यांची बेरीज 11 होते का? 2 + 2 4, 4 + 6 10 आणि 1 11. हेच आपण असंही लिहितात 2, 8 आणि 1. हे तुम्हाला पुढे समजेल. याला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे मेटलमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते आपण फक्त काय केले? त्यांची मांडणी करून घेतली. मग हे 2, 8 आणि 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि हा जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे या शेवटच्या इलेक्ट्रॉनला काय म्हटलं जातं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. याला काय म्हणतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ॲटमच्या शेवटच्या इलेक्ट्रॉनला काय म्हटलं जातं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग काय म्हटलं इथं? मेटल लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. हा मेटल काय करणार आहे? आता आपण घेतलं एक्झाम्पल सोडियम ॲटमचं. हा सोडियम ॲटम काय करणार आहे? याच्यातला एक इलेक्ट्रॉन काढून टाकणार आहे. म्हणजे हा Na आहे. Na चं कॉन्फिगरेशन काय होतं? 2, 8, 1. आणि जेव्हा हा मेटल एक इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणजे काढून टाकतो, एक इलेक्ट्रॉन लूज करतो, तेव्हा काय होतं त्याच्यावरती? इथं म्हटलेलं आहे बघा, टू प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स. इथं लिहिते मी वाटलंच तर, टू प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स. म्हणजे मेटल मधल्या शेवटचा एक इलेक्ट्रॉन, एक असं म्हणू शकत नाही आपण, मेटलचा शेवटचे इलेक्ट्रॉन मेटल काय करतो? दुसऱ्याला देऊन टाकतो, लॉस करतो. आणि लॉस केल्यामुळं काय होतं? त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतात. आता बघा हा सोडियम आहे, याच्याकडे किती इलेक्ट्रॉन होते? 2, 8 आणि 1 11 इलेक्ट्रॉन होते. 11 पैकी त्यानं काय केला? हा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला कुणाला तरी देऊन टाकला. देऊन टाकल्यामुळं काय झालं? याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला Na+. आणि याच्याकडे किती इलेक्ट्रॉन राहिले मग? 2 आणि 8. मग हा पॉझिटिव्ह चार्ज जो येतो यालाच काय म्हटलं जातं? कॅटॅन. याला काय म्हणतात? कॅटॅन असं म्हणतात. आता याचं उदाहरण जर सांगायचं झालं तुम्हाला, समजा तुमचा एक मित्र आहे आणि त्या मित्राला एक 100 रुपयाची गरज आहे. मग तुम्ही काय करता? आपल्या मित्राला गरज आहे म्हणून तुम्ही तुमच्याकडचे 100 रुपये त्याला देता. मग त्यानं ज्यावेळी तो 100 रुपये घेतो त्यावेळी त्याच्या डोक्यावरती ओझं राहिलं ना, की बाबा आपल्याला आपल्या मित्राचे 100 रुपये भागवायचे आहेत. म्हणजे त्याच्या डोक्यावरती काय झालं? कर्ज झालं. म्हणून आपण इथं काय करतो? प्लस. म्हणजे हे प्लस साईन का दिलेलं आहे? त्याच्याकडे कर्ज झालेलं आहे. 100 रुपये दुसऱ्या कुणाचे तर आपल्याला द्यायचे आहेत. हे प्लस साईन म्हणजेच पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत आणि यांनाच काय म्हटलं जातं? कॅटॅन असं म्हटलं जातं. लक्षात आलं? ठीक आहे. हा कन्सेप्ट इथं पॅरेग्राफ लक्षात आला का? गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न यासारखे सगळे काय आहेत? मेटल्स आहेत. आणि मेटल्स काय करतात? इलेक्ट्रॉन लॉस करतात. आणि इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि त्या पॉझिटिव्ह चार्जलाच काय म्हटलं जातं? कॅटॅन असं म्हटलं जातं. आता याच्यानंतर
आपल्याला याच्या पुढची प्रॉपर्टी स्टडी करायचा आहे मेटलचा, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. मेटल्सच्या भौतिक गुणधर्म त्याचे काय आहेत, भौतिक गुणधर्म मेटलचे काय आहेत. आता भौतिक गुणधर्म म्हणजे काय सांगतो आपण, की समजा आता एखादा विद्यार्थी आहे किंवा एखादा मुलगा आहे, तर त्या मुलग्याला पाहिल्यानंतर आपल्याला जे वाटतं ते आपण सांगतो. जसं की हा मुलगा, आता समजूया एक रमेश नावचा मुलगा आहे. रमेश उंचीला थोडा कमी आहे, त्याचा रंग गोरा आहे, तो हुशार विद्यार्थी आहे. परत काय सांगतो, त्याचे डोळे घारे आहेत, केस कुरळे आहेत. म्हणजे हे जे त्याचं आपण वर्ण बघून जे निरीक्षण करून त्याचं जे आपण आपलं मत मांडतो त्याला काय म्हटलं जातं, फिजिकल प्रॉपर्टी. त्यालाच आपण भौतिक गुणधर्म असं म्हणतो. म्हणजे वरून जे आपल्याला दिसतं ते गुणधर्म. मग तसे आता आपल्याला मेटलचे बघायचे आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. त्यामध्ये पहिलं काय आहे, फिजिकल स्टेट. लिहूया आपण, फिजिकल प्रॉपर्टीज. आपल्याला काय स्टडी करायचं आहे, फिजिकल प्रॉपर्टीज. याला काय म्हणतो आपण, भौतिक गुणधर्म. यामध्ये पहिली प्रॉपर्टी कुठली आहे, फिजिकल स्टेट. आता हे मी मगाशीही तुम्हाला सांगितलं होतं, स्टेट ह्या किती प्रकारच्या असतात. मॅटरच्या स्टेट आपण ज्या म्हणतो त्या 3 प्रकारच्या असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. सॉलिड म्हणजे काय म्हणतो आपण, घनरूप किंवा घन. लिक्विड म्हणजे द्रवरूप आणि गॅसेस म्हणजे वायुरूप. ह्या 3 अवस्था आहेत पदार्थाच्या. मग आपण जे मेटल आहेत ते मेटल सगळे काय असतात, घनरूप असतात, सॉलिड असतात. बघा इथं पुस्तकामध्ये दिलेलं आहे का नाही, अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर मेटल्स स्टे इन सॉलिड स्टेट. आपल्या आहे ह्या टेम्परेचरला सगळे मेटल्स काय असतात, सॉलिड असतात. मेटल्स आर सॉलिड इन स्टेट. काय लिहाल उदाहरण बघा, लोखंड तुम्ही बघितलाय, आयर्न कसं असतं रे, ते सॉलिड असतं का पातळ असतं पाण्यासारखं. लोखंड कसं आहे, सॉलिड आहे. त्याच्यानंतर सिल्वर, चांदी पाहिली आहे, चांदी देखील कशी असते, सॉलिड असते. गोल्ड, हो ना. असे बरेचसे एक्झाम्पल आहेत. म्हणजे याच्यावरून एकंदरीत काय सांगितलेलं आहे की सगळे मेटल्स काय आहेत, सॉलिड आहेत. पण however metals like mercury and gallium are exception which are in liquid state even at room temperature. जरी सगळे मेटल सॉलिड असले तरी यामध्ये एक एक्सेप्शन केस आहे, अपवाद आहे. एक्सेप्शन म्हणजे काय, अपवाद. आता वर्गामध्ये 60 विद्यार्थी असतील तर 60च्या 60 विद्यार्थी सगळे सारखेच असतात का, त्यामध्ये 1-2 अशा अपवाद असतात की ते वर्षभर अभ्यासच करत नाहीत, हो ना. त्या पद्धतीनं सगळे मेटल जरी सॉलिड असले तरी मर्क्युरी, पारा, मर्क्युरी म्हणजे काय, पारा, आणि गॅलियम हा एक धातूचा आहे, गॅलियम, हे दोघे काय असतात, लिक्विड स्टेटमध्ये असतात. लक्षात घ्या. लक्षात आलं, फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल स्टेट म्हणजे काय सांगतो आपण, त्या कोणत्या अवस्थेमध्ये आहेत. मग सगळे मेटल्स हे कसे असतात, सॉलिड स्टेटमध्ये असतात, फक्त 2 सोडले तर. एक्सेप्शन केस कुठले, मर्क्युरी आणि गॅलियम हे दोघे रूम टेम्परेचरला देखील काय असतात, लिक्विड स्टेटमध्ये असतात. इथेपर्यंत तुम्हाला सगळा पाठ लक्षात आला मेटलचा. मेटल म्हणजे धातू की ज्यांना चकाकी असते, हार्डपणा असतो, डक्टिलिटी असते.
त्या सगळ्यांना आपण धातू असं म्हणतो. आणि हे जे धातू आहेत ते धातू आपल्याकडचे इलेक्ट्रॉन लॉस करतात आणि पॉझिटिव्ह आयन्स तयार करतात. त्या पॉझिटिव्ह आयन्सलाच काय म्हटलं जातं, कॅटायन असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर आपण बघितल्या त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्यांचे भौतिक गुणधर्म. त्यामध्ये पहिली फिजिकल प्रॉपर्टी आहे फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे काय, तर स्टेट ह्या 3 प्रकारच्या असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, घनरूप, द्रवरूप, वायुरूप. मग हे जे मेटल्स आहेत, लोखंड, सिल्वर, गोल्ड, ॲल्युमिनियम, कॉपर, हे सगळे मेटल्स कसे असतात, सॉलिड स्वरूपामध्ये असतात. पण मर्क्युरी आणि गॅलियम हे दोन्ही मेटल आहेत, पण ते लिक्विड रूपामध्ये असतात. आज इथंच थांबूया, उद्याच्या तासाला पुढचा पाठ पाहूया.